सो हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आणि तुम्हाला आजचा टायटल बघून कळलं असेल. आणि हो, आज आम्ही चाललो आहोत गणपती बाप्पाचे बुकिंग करायला. आणि आम्ही असं रिच्युअल आहे हे असं समजा की आम्ही नागपंचमी झाली की लगेच मूर्ती बुक करतो. सो आता 2 दिवसा अगोदरच नागपंचमी झाली आहे थर्सडेला. तर आज संडे होता तर आम्ही आज गणपती बाप्पाची बुकिंग करतो आहे. तर चला बघूया कुठून करतो आम्ही बुकिंग. ॲक्च्युली आम्ही राहतो गोरेगाव ईस्टला. आमचं फिक्स स्टोअर आहे. आम्ही स्टोअर म्हणजे कारखाना आहे जिकडून आम्ही गणपती बुकिंग करतो. तर आम्ही पहिले तिकडे जाऊ किंवा बघूया की कुठून बुक करता येतं आहे. तसं आपण बुक करूया आणि मी तुम्हाला तसं दाखवते की कुठला बाप्पा बुक केला आहे. पण तर मी एक सस्पेन्स ठेवणार आहे. आम्ही जो बाप्पा बुक केला आहे ना तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये नाही दिसणार आहे, तर गणेश चतुर्थीच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. मलाही माहिती आहे मी खूप दिवसानंतर ब्लॉग करते कारण मलासुद्धा टाईम भेटत नाही आहे. तर आज आम्ही जातो तो बाप्पाला म्हणजे बाप्पाची मूर्ती बुक करायला. तर मग म्हटलं की चला तुम्हाला पण दाखवूया की कसं आम्ही बुक करतो आणि कुठून बुक करतो. आणि मला एक सांगायचं आहे की आम्ही ना दरवर्षी एका साईजची मूर्ती बुक करतो. सो आम्हाला 30 साईजची भेटणं थोडं कॉम्प्लिकेटेड असतं की त्या साईजची ॲक्युरेट मूर्ती भेटणं. मग तर आम्ही 1-2 कार्यशाळेमध्ये बघू कुठची मूर्ती चांगली वाटते तशी आम्ही बुक करू. तर आपण आता पोहोचतो आहे जिकडे आपला बाप्पा घ्यायचा आहे. ॲक्च्युली जसं मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही पहिल्या वेळेला ज्या कारखान्यात झालं दुसरीकडे बघतो आहे. आता बघूया कारण आम्ही स्पेसिफिक 2 फुटाचीच मूर्ती घेतो. सो बघूया कुठे काका आहे तिकडे आपण जातो. चला. तर जर तुम्ही आता जो मंडप बघितला ना तिकडे आम्ही एक बघितले 3-4 मूर्त्या बघितल्या. पण अजून व्हरायटीमध्ये आम्ही बघतो आहे जिकडेचं आय कॅची मूर्ती असते ना आम्ही तशी शोधतो आहे. सो एकदा बघितल्यावर असं वाटलं पाहिजे की हेच बाप्पा आपल्या घरी आले पाहिजे. सो आता अजून एक मंडप आहे त्या पलीकडे. सो आम्ही तिकडे जाऊन बघतो. कॅल्क्युलेटर काय. सो आता आम्ही दुसऱ्या मंडपकडे आलो आहे. मगाशी होतं ते तिकडे होतं त्या साईडला होतं. गोरेगाव ईस्टलाच आहे ॲक्च्युली. आणि आता इकडे बघतोय बघूया कशा आहेत मूर्त्या इकडे. तर गाईज आता जस्ट आम्ही गणपती बाप्पाची बुकिंग करून आलो आहोत. आणि आता कुठच्या वर्कशॉपमधून कुठली मूर्ती बुक केली ही तुम्हाला जे आगमनचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्येच कळणार आहे. तर तुम्हाला आवडले का बाप्पाची मूर्ती? खूप मस्त आहे. सो स्टे ट्यून फॉर द मूर्ती रिव्हील.
ओके चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय बाय. आणि कसं वाटतं सांगा. मस्त वाटलं. कच